सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. सध्या शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री झाले आहेत आणि ते 11 डिसेंबर पर्यंत या वक्री अवस्थेत राहणार आहे. आता शनी वक्री म्हटलं की अनेकांच्या मनात खूप भीती निर्माण होते, कामामध्ये विलंब होतो, मानसिक ताण वाढतो, आर्थिक अडचणी जाणवणं किंवा जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणे असे अनुभव अनेक लोकांना येत आहेत किंवा येऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, वक्री शनीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत नाही. तो आपल्या जन्मकुंडलीतील शनीची स्थिती, दशा आणि गोचर स्थिती यांवर अवलंबून असतो. या काळात जर शनिदेवांची कृपा मिळवायची असेल तर आपण काही सात्विक, साधे, सोपे उपाय पाहणार आहोत. सगळ्याच मेष ते मीन राशींनी दर शनिवारी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. शक्य असल्यास शनी स्तोत्राचं पठण करा आणि म्हणता येत नसेल ते यूट्यूबला शोधा आणि ते घरात लावून म्हणा. त्याच्यानंतर हनुमान चालीसा आहे, पंचमुखी हनुमान कवच आहेत, ही स्तोत्र रोज संध्याकाळी नियमित वाचन करा. कारण शनीपीडा कमी करण्यासाठी श्री हनुमानाची उपासना अत्यंत प्रभावी मानली आहे. दर शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, लोखंड किंवा गरजूंना दान करणं अत्यंत शुभ मानलं आहे. कावळा आहे, कुत्रा आहे यांना अन्न दिल्याने सुद्धा लाभ मिळू शकतो अशी श्रद्धा आहे. शनिवारी पिंपळाच्या वृक्षाचं पूजन करायचं. पिंपळाला फक्त शनिवारी पिंपळाच्या वृक्षाचं पूजन करू शकता. पिंपळाला स्पर्श करून नमस्कार करायचा आणि पिंपळाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यावेळी मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपीनं, अग्रतः शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत 11 प्रदक्षिणा घालू शकता. मात्र पिंपळाची पूजा ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच करावी. फक्त हे शनिवारी हा उपाय करू शकता, अन्य वारी नाही. आणि जर शनिदेवांना सर्वात प्रिय गोष्टी कोणत्या असतील तर सत्य आहे, प्रामाणिकपणा आहे, संयम, कष्ट आणि वृद्धांची सेवा, थोरा मोठ्यांचा आदर करणं. शनी हा कर्माचा ग्रह आहे, त्यामुळे फक्त उपाय करून चालत नाही तर आपले कर्मही चांगलं असणं आवश्यक आहे. याशिवाय नियमित पितृतर्पण, श्रीसूक्त पठण, महामृत्युंजय मंत्र जप आणि पंचमुखी हनुमान कवचाचे वाचन सुरू ठेवणं लाभदायक मानलं जातं. त्याच्यामुळे मंडळींनो, शनीची भीती बाळगू नका. योग्य आचरण, सात्विक साधना आणि प्रामाणिक कर्म यामुळे शनिदेवांची कृपा नक्की प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, ज्योतिष आणि आध्यात्मिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद. जय ज्योतिष.